काय झालं माझ्या शनू बेबीला? काय झालं? हा काय झालं? हा मला एक खूप वाईट स्वप्न पडलं. इट वॉज अ व्हेरी बॅड ड्रीम. ओ माय गॉड माय शनू बेबी, काय वाईट स्वप्न पडलं तुला? मम्मा, मी आणि गॅरी ना त्या रेड कलरच्या पब्लिक बसनी चाललो होतो आणि मग तिकडे आम्हाला तो ड्रायव्हर म्हणत होता की तिकीट दाखवा, तिकीट दाखवा. हो, ड्रायव्हर तिकीट दाखवा म्हणत होता. मग कंडक्टर काय करत होता? मम्मा पुढचं ऐक ना. हा बोल बोल बोल. तर मग आमच्याकडे तिकीट तर नव्हतं. मग मी गॅरीला म्हणलं की इट्स ओके, आपण नवीन तिकीट काढूया, तो देईल आपल्याला तिकीट. गॅरी म्हणलं नाही, आपण नाही तिकीट काढू शकत कारण आपल्याकडे काहीच पैसे नाहीये. आणि मग ड्रायव्हरने आम्हाला बसमधून खाली उतरवलं आणि मग आम्ही चालत चालत घरी आलो. ओ माय पुअर शनू बेबी. मम्मा, काय? मला भीती वाटते ग. कसली? मला गॅरी सोबत रिअल मध्ये असंच मिझरेबल राहावं लागेल का ग? डोंट वरी शनू बेबी, जोवर तुझी मम्मा जिवंत आहे ना तोवर असं काही होणार नाही. पण माझं तर त्या पुअर गॅरी बरोबर लग्न पण झालंय ऑलरेडी. हा ते आहे, पण एक मात्र आहे, गॅरीनी त्याच्या घरच्यांना न जुमानता तुझ्याशी लग्न केलं म्हणजे आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय. आपल्या प्लॅन मधला फर्स्ट पार्ट तर सक्सेसफुल झाला. नाउ द सेकंड पार्ट. म्हणजे फिल्मची इंटरव्हल असते तसं? येस, म्हणजे तुझ्या लव्ह स्टोरीचा इंटरव्हल आणि माझ्या रिच होण्याच्या स्टोरीचा इंटरव्हल. आता फक्त लक्ष आहे त्या राधिकाच्या 300 करोडवर. ती घेऊन मी कशी लंपास होते ती. वाह मम्मा, तू काय करणार आहेस एक्झॅक्टली? आगे आगे देखो होता है क्या. नाही त्या राधिका सुभेदारला तिच्याच घरातून तिच्या सामानासकट बाहेर काढला ना तर मी पण नावाची सुलक्षणा सबनीस नाही. बस आता नाही राहायचं, खूप झालं आता. आई, हे काय करून राहिलात तुम्ही? चाल बाई, आता नाही राहायचं इथे. चाल. म्हणजे काय राधिका, मला तू अडवू नको. आता आपण इथं नाही राहायचं, बस जायचं इथून. नाही, अहो हे काय करून राहिलात तुम्ही? मग का आता का पाहायचं राहिलंय सांग बरं. सगळ्यात पाहून झालं ना. हे लग्न होऊ नये म्हणून किती जीवाचा आटापिटा केला होता मी. किती प्रयत्न केले होते तुमचा संसार मोडू दे म्हणून, पण जेवायचं तेच झालं ना. कापलं ना मला एखादी आमचंच नाक. आता नाही सहन होत. आणि बाय राधिका, तू इथं राहायचं नाही, अथर्वने इथं राहायचं नाही. आपण सगळी जण नागपूरला जाऊया. माझं यायच्या सोबत आधीच बोलणं झालंय बरं. मी सांगितलं त्याईनं. राधिका तू माझं ऐक. तुला का उद्योग करायचा असेल ना तो नागपुरातून कर बरं. मी घर सांभाळेन. तू अथर्वची काळजी करू नको. मी अथर्वची काळजी घेईन. त्याला खूप चांगल्या शाळेमध्ये आपण घालू. इथं राहायचं नाही. आता नाही राहू शकत. ऐका ना तुम्ही. आई तुम्ही शांत व्हा बरं. इथे बसावर. आई तुम्ही आधी बसावर. काय राहायचं पण इथे, मी आधीच सांगतो. ऐका, तुम्ही कालपासून किती रडताय. काहून मनाला त्रास करून घेता इतका? नाही, मला समजू शकतंय, मला कळतंय सगळं आहे. मला माहितीये तुमचं यांच्यावरती खूप प्रेम आहे, पण यांना त्याची कदर आहे का? पहा कसे वागलेत. हे पाय, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. यांना यांच्या कर्माची शिक्षा मिळणार आहे. देव पाहतोय सगळं. तो देईल त्यांना शिक्षा. नाही ना यांना कोणी शिक्षा दिली तर मी देईन शिक्षा. पण आई, हे नक्की की मी काही पोलिसात नाही जाणार. तुम्ही नका काळजी करू. पोलिसात जाऊन काय मिळणार? केली मी कंप्लेंट तर काय होईल? केस होईल. इथं आधीच आहे केस. काय फरक पडला यांच्यात? काही फरक पडला नाही. यांच्यात काही बदल झाला नाही. मग काहून मी हे सगळं पुन्हा करू? लोकांच्या नजरेला नजर नाही भिडवता येणार बाई. का जबाब देऊ ना.
आता ही गोष्ट पहिले मनातनं काढून टाक. लोक इथे काय, नागपुरात काय, लोक बोलणारच ना. तुम्ही नाही चुकला ताई, हे चुकले. तुम्ही यांच्यावरती चांगलेच संस्कार केले. तुम्ही नका त्रास करून घेऊ स्वतः. आपण इथेच थांबूया ना. इथनं निघून जाणं हा पळपुटेपणा वाटतो मला. आई, मला नाही तसं वागायचंय, मला इथेच थांबायचंय. आणि आई, मी आहे ना इथे, तुमची मुलगी इथे आहे, मी सांभाळेन सगळं. मी एकटी पडले ना, मला तुमच्या आधाराची गरज आहे. नको ना जाऊया नागपूरला, इथंच थांबूया. ओरडते कशाला? केड्या गेला. केड्याला हाकलून दिलंस? केड्याला हाकलवलं तर घरातली कामं कोण करणार? तू कोण बघ. पण मग तो कुठे गेलाय? मी त्याला दूध आणायला पाठवलं मार्केटमध्ये, येईल. अरे तुम्ही कशाला आलात? एक मिनिट. बच्चा बेबी बाजूला वा. चला तुम्ही निघा निघा निघा. निघा काय निघा? मी शनाला घ्यायला आलो. चल शना. मी तिला पाठवणार नाही. अरे असं कसं नाही पाठवणार? हा, लग्नाची बायको आहे माझी. चल शना. एक मिनिट, मी तिची मम्मा आहे. ओ मम्मा बिम्मा मी काय करू? मग माझं लग्न झालं तिच्याशी, मी तिला घेऊन जाणार इथून. तुमचं लग्न व्हॅलिड नाहीये. हे बघा, आधी तुम्ही तुमच्या बायकोला डिवोर्स द्या आणि मग या. हा चला निघा निघा. ठीक आहे ना, मिळणारच आहे ना डिवोर्स. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हा मग तू घ्या आणि मग या ना. निघा, चला निघा निघा निघा. शना अगं तू बोल ना काहीतरी. मम्मा मम्मा गप्प बस. या निघा. बघताय काय? निघा निघा. एक मिनिट. सारखा सारखा अपमान करू नका माझा. ऐकून नाही घेणार मी. आणि डिवोर्स पेपरच हवेत ना तुम्हाला? आणून देतो डिवोर्स पेपर आणि मग शनाला घेऊन जातो की नाही बघा. शना तू हा चल जा. बघ. हा बघ. आला मोठा शान. तुझे काय मम्मा? मम्मा दिस इज नॉट फेअर. तू गॅरीला असं हाकलायला नको. मी केलं ते बरोबरच केलं. तू रागाने चिडून गेला मम्मा. मला तेच हवं होतं. आता एक काम कर, तू त्याला फोन कर आणि तू त्याला सांग की मम्माची नजर चुकवून मी तुला भेटायला येते. फोन कर. अगं पण मग पेन नको, मी सांगते ते कर. कळतंय का तुला? वर्ष शोधायला एवढा वेळ लग्न करणार? काय आता फोनवरून अपमान करणार का माझा सुलक्षणाबाई? अरे मी बोलतीये. शना तू काय आता? शना तू चिडू नकोस ना यार. अरे चिडू नको तर काय करू मग? तिथे तुझी मम्मा एवढा अपमान करत होती माझा, तू साधं एक वाक्य पण बोलली नाहीस. सॉरी ना बेबी. मम्मा समोर मी काय बोलणार तूच सांग. मम्मा खूप रूड बोलली ना तुझ्याशी, खूप इन्सल्ट केला ना तुझा. ठीक आहे यार शना, तुझ्यासाठी मी काहीही सहन करेन. नाही सिरियसली, त्यामुळे हे लोक कसेही वागू दे मला नाही फरक पडत, कळलं ना? मी टू गॅरी, आय रिअली मिस यू. काय काय झालं? शना तुझा ना कधी कधी अंदाजच नाहीये. गॅरी, आय वॉन्ट टू मीट यू. मग भेट ना, लगेच भेट. हो, मला ना आपलं हे मॅरेज सेलिब्रेट करायचं, पण कोणी आपल्याला सेलिब्रेटच करू देत नाही. बच्चा आपण सगळं करू, सगळं सेलिब्रेशन बाकी आहे. फक्त तू आधी एकदा भेट ना यार. पण कसं आणि कधी? तू ये ना, आता ये ना, आपण नेहमी भेटतो तिथे ये ना. ओके ठीक आहे. ऐक, मी मम्माचा डोळा चुकून तुला भेटायला येते. ओके? आय मिस यू बच्चा. आय मिस यू टू बेबी. बाय बाय. परत माझ्या बच्च्याचं किती प्रेम आहे माझ्यावर. त्या मम्माचा विरोध पत्करूनही ती मला भेटायला येते. नाही तर ही राधिका आयुष्यभर माझा विरोध करण्याशिवाय काही केलंच नाही तिने.
राधा तू आईंना थांबवलंस, त्यांना जाऊ दिलं नाही, ते खूप बरं केलं. त्यांना जाऊ देणारच नव्हते. त्यांना किती दुःख झालंय मला माहितीये. आपला मुलगा आपल्या समोर काहीही वागतोय पण आपण काहीच करू शकत नाही याचा त्रास होतोय त्यांना. येणारच ना. किती विश्वास होता त्यांचा गुरुवर, आणि ह्याने काय केलंय, प्रत्येक वेळेला फक्त तोडलाय तो विश्वास. म्हणूनच तर खचल्यात ना त्या. खचणारच त्या. पण राधा एक सांगू, आम्हाला सगळ्यांना वाटतंय गुरुला ना एक दणका द्यायला पाहिजे, आणि तो फक्त पोलीस देऊ शकतो. बरोबर आहे, मलाही पटतंय, पण आईंसाठी मी हे नाही करू शकत. बर एकदा विचार करून बघ राधा. समजा तू तसं केलंस तर खूपच नाराज होतील का त्या तुझ्यावर? नाही, नाराज नाही होणार, पण ना वाईट मात्र नक्की वाटत. खूप खचले आहेत रे त्या. त्यांनी तरी अजून किती भोगायचं. त्यांनी आणि मी तरी अजून किती भोगायचे. बघ ना, काय नाही केलं यांच्यासाठी. सगळं केलं यांनी, सुधारावं म्हणून सगळं केलं. साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर केला, पण काय झालं, काय फरक पडला यांच्या? काही नाही. तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर होता, एवढी साथ दिलीत तुम्ही, पण काय केलं यांनी? केलंच ना त्या शन्या बरोबर लग्न. काय अर्थ आहे त्या लग्नाला? हे लग्न झालं हे गृहीतच धरू नकोस ना. मी गृहीत धरत नाहीच. आईबाबांचं काय? ते आता कधीच आईबाबांचे होऊ शकत नाही. वडील म्हणून अथर्वसाठी काही करू शकत नाही. अशा सगळ्या अपेक्षा संपल्यात. सौमित्र आता एकटी उरली आहे. आता असं का बोलतेस? तेच तर सत्य आहे ना. आजूबाजूला सगळे, लग्नाचा नवरा माझ्या बरोबर नाही म्हटल्यानंतर मी एकटीच आहे ना. मी काय नाही केलं यांच्यासाठी? सगळं केलं. यांच्यावरती प्रेम केलं, यांच्या सुखात सुख मानलं, यांना साथ दिली, यांच्या प्रगतीत कधी आड आले नाही. त्यांचं दुःख ते आपलं दुःख मानलं. पण तरी काय झालं, माझा नवरा माझा राहिला नाही. आज खरंच यांनी शन्याशी लग्न करून तिला माझ्या नवऱ्याची बायको बनवली. Three cheers for a successful marriage. Cheers! I love you, baby. I love you, बच्चा. यार आपण असे कोल्ड ड्रिंक पीत काय सेलिब्रेट करतो यार? बच्चा, आज कोल्ड ड्रिंक आहे आपल्या हातात, पण उद्या तू बघ आपण मोठं सेलिब्रेशन करू. नाही, कामही तसंच केलंय ना मी सगळ्यांच्या नाकावर टिचून त्यांना सांगितल्याप्रमाणे बनवलंय तुला तिच्या नवऱ्याची बायको. आय एम ऑल्सो थ्रिल्ड अबाउट आवर मॅरेज. पण यार गुड फॉर नथिंगचा चेहरा कसला बघितला का टेम्पल मध्ये? अरे हो, पण त्यावेळेला तू काय नाही करत होतीस, असं का वागत होतीस तेव्हा? अरे मम्मामुळे यार गॅरी, मला नाही म्हणावं लागलं ना, नाही तर मम्मानी इशू केला असता. बट यू नो, ऑरेंज आंटीचा सगळा ड्रामा बघून मम्माच गार झाली. आणि ते छान आहे. ते काय, मीच माझ्या नवऱ्याची बायको. नाही, तिच्या नवऱ्याची बायको. व्हॉटएव्हर. पण हे किती क्यूट वाटतं ना, सौ शनाया गुरुनाथ सुभेदार. वाव. बाकी सगळं ठीक आहे, पण सौ नको ना गॅरी, खूप आउटडेटेड आणि लेम वाटतं यार. आणि ऐक, आपलं लग्न खूप टेन्शन मध्ये झालंय. ओके, सो मला परत लग्न करायचंय तुझ्याशी, एकदम मस्त डेस्टिनेशन वेडिंग, मॅचिंग कपडे घालून संगीत मध्ये डान्स करूया. मी चुडा घालेन, लेंगा घालेन. बच्चा, तू किती क्यूट आहेस ग. तुझा ना हा इनोसन्स आहे ना, तोच मला खूप आवडतो. पण गॅरी मग काहीतरी कर यार, नाहीतर मला परत असं पुअर नवऱ्याची बायको व्हावं लागेल. चल असं काही होणार नाहीये. ठीक आहे, आता नसतील आपल्याकडे पैसे, पण बच्चा तू बघच, मी आता लवकरच श्रीमंत होईन की नाही बघ.
तुला मी इतकं खुश ठेवेन ना की तुला कधी कशाची गरज लागणार नाही. आणि त्या गुड फॉर नथिंगचं काय? तुझी बायको ती कसली व्हायलंट होते माहितीये, काल पण झाली होती. तर तिचं सोड, तिला तेवढंच येतं शनाया. तिला काय येतं अजून? हे बघ, आतापर्यंत तिने प्रयत्न करूनही तिला आपलं काही वाकडं करता आलेलं नाहीये आणि या पुढे सुद्धा येणार नाहीये. तिला काय वाटलं एका मोठ्या कंपनीची मालकीण झाली म्हणजे ती काय फार ग्रेट झाली का? नाही, तिला तिच्या जागेवरून खेचून खाली आणलं ना तर गुरुनाथ सुभेदार नाही. शनाया, तुला हे द्यायचं राहिलं. यार आपण आज किती दिवसांनी एवढा वेळ एकत्र घालवतोय. हो आय नो, पण हे असं तुझ्या स्टाईलने नाही ना, असं स्ट्रीट फूड आणि रस्त्यावरच करतोय सगळं. इट्स ओके. हे बघ, तसे आता मला स्ट्रीट फूड आवडायला लागलं है ना. आणि थोडेच दिन की बात आहे, मग तू रिच होणार आहेस आणि मला लंच डिनर मस्त 5 स्टार मध्ये है ना. हो बच्चा, तुला हवंय ना तसंच सगळं होणार आपल्या मनासारखं. आता आपलं लग्न झालंय ना, त्यामुळे आता जे काही होणार ना ते सगळं चांगलंच होणार. बघ, मी आता एक छानशी नोकरी पकडतो, छानपैकी पैसे कमवतो, हा छान एक आपलं छोटंसं घर घेऊया आणि आपण दोघंच सुखानं राहूया तिथे. नक्की ना? हो, म्हणजे तुला काय डाऊट आहे? नाही, डाऊट नाहीये, पण तू हे कधीपासून म्हणतोस आणि ते होतच नाही. अरे काय करूया, मी पण प्रयत्न करतोच आहे ना, पण कधी साधा विचार जरी केला ना तरी ही राधिका टांग अडवते. पण आता असं होणार नाही. इतकं कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतोस रे तू? तुला माहितीये ना ती मॉन्स्टरची मम्मा आहे, मॉन्स्टर मम्मा आहे. ईशा यार, तुला मी म्हंटलय ना, प्लीज अथर्वला याच्यामध्ये नको ना खेचूस. काय मॉन्स्टर मॉन्स्टर म्हणतेस त्याला? फाईन फाईन, पण ती मॉन्स्टर मम्मा आहे हे तर तू अग्री करतोस ना. हो, पण ती आता काहीही करू शकत नाही. तिने आतापर्यंतही प्रयत्न केले, तेव्हाही काही करू शकली नाही आणि आताही काही करू शकणार नाही. त्या राधिकेला काय वाटलं की एका मोठ्या कंपनीची मालकीण बनली म्हणजे काय फार मोठ्या पदावर जाऊन ग्रेट बनली की काय? ती नाही, तिला तिच्या पदावरून खेचून खाली आणलं ना. बघ ना राधा, आता बास, किती रडणार आहेस अजून? आणि का प्रत्येक वेळेला स्वतःच्या नशिबालाच दोष देतेस? दुसरं काय करू शकते मी सौमित्र? सौमित्र हे नेहमीच आहे रे. हे सतत काही ना काहीतरी करत राहणार आणि मग त्या सगळ्याचा परिणाम अख्ख्या घरावर होणार. आई बाबा अथर्व सगळेजण दुःखी होणार. आणि तू सुद्धा. कोणास ठाऊक एवढा अधिकार आहे की नाही कोणास ठाऊक. एवढी फुरसतच नाही मला. एकदा आपण समजूतदार असल्याचं पवित्र घेतलं ना की कायम आपल्याला समजूतदार माणसासारखंच वागावं लागतं. आज हे असं झालंय. आई बाबांसाठी सून म्हणून, अथर्वसाठी आई म्हणून. मान्य राहा, आणि मला कळतंय, पण तुझ्या मनाचं, स्वतःच्या मनाचा सुद्धा विचार करायला पाहिजे ना राधा. मी याआधी पण तुला सांगितलंय, तुला या सगळ्यातून बाहेर पडायला पाहिजे आता. आणि हे तेव्हाच थांबेल जेव्हा तुझ्या मनातली ही जी चीड आहे ना, तुझ्या मनातली ही चीड, तुझ्या मनातली ही द्वेषाची आग थांबेल. खरंय राधा, या सगळ्यातून तू तेव्हाच सुटशील जेव्हा गुरुनाथला तू शिक्षा होताना बघशील. आतापर्यंत तुझ्यावर जे हे दुःखाचे डोंगर कोसळले त्यासाठी तू स्वतःच्या नशिबाला का जबाबदार धरतेस? अरे पण खरा जबाबदार कोण आहे? खरा जबाबदार तो आहे तुझा नवरा. त्याला अद्दल घडायला पाहिजे ना. अरे हे आता जे काही केलं ना गुरुनाथने, हे शनायाशी लग्न वगैरे, हा मूर्खपणा, बावळटपणा, त्याला कळणार आहे भविष्यात किती मोठी चूक केली होती त्याने. तुला कळतच नाहीये काय करतोय. सगळ्यांना तोडलंय, सगळ्या जवळच्यांना, मित्रांना, आई बाबांना. गुरुला शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी पोलीस कंप्लेंटच करायला पाहिजे. मी तुझ्या जागी असतो ना कसलाही विचार केला नसता राधा, सरळ जाऊन पोलिसात कंप्लेंट केली असती. होणार, यांना शिक्षा होणार, पण पोलीस नाही यांना शिक्षा करणार. त्यांची बायको त्यांना शिक्षा करेल. हे म्हणतात ना, जशास तसे, तसंच होणार यांच्या बाबतीत. आतापर्यंत मी जे काही दुःख सहन केलं, त्रास भोगला, जे काही भोग भोगायला लागले ना मला, ते सगळे भोग
ते भोग या दोघांना नाही भोगायला लावले ना तर नाव नाही सांगणार राधिका सुभेदार. आजपासून या दोघांची शिक्षा सुरू.